2-3 मुद्द्यावर बोलायचं आहे. मी 2016ला देगलूर नगरपालिकेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आलो. त्याच्यानंतर लगेच नगरपालिकेची बैठक झाली आणि घरकुल मंजूर झाले. आजपर्यंत सुद्धा शेवटचा हप्ता काही जणांना पडला नाही. त्याचा नगरपालिकेचे कर्मचारी एवढे मुजूर झाले. त्या 2.5 वर्षामध्ये आमच्याकडे आता पद नाही, कोणीच नाही, कार्यकाळ सर्व मुख्याधिकारीच्या नावावर सगळं चालू आहे. अधिकारी मुजूर झाले, त्याचा सर्वे करणारे त्यांनी जी टीम नेमलेली आहे टेम्पररी त्यांनी मुजूर झाले. पैसे घेऊन हप्ते टाकायला सुद्धा झाले, पैसे सुद्धा दिले लोक खूप जण शेवटचा हप्ता द्यायला. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या शासनानं शेती रेतीचं जे सुरू केले आपल्याला बुकिंग करायचं, याच्यामध्ये आपल्या सरकारची एवढी बदनामी उरली दादा. सर्वांनी पैसे अडवान्स देऊन 1-2 महिने झाले रेती बुकिंग केली. तहसीलदार साहेबांना वारंवार बोललो मी, त्यांनी कोणीच ऐकायला तयार नाहीत. आणि तिथे गेल्यानंतर सगळी ब्लॅकची रेती भरून दिलेली टेंडरवाला, सगळी मिली बघत आहे वरून खालून सगळी पुरा मिली. मी स्वतः गेलो होतो पॉइंटला, इकडे ब्लॅक मध्ये रेती भरून देवला. आणि आपण जे रॉयल्टीचे चिठ्ठ्या दिल्या तिथं नाही आज बंद आहे म्हणाले, तिथं ते टेंडर जे चालवणार आहे. त्याच्यामुळं पावसाळा सुरू झाला, कामं सुरू व्हायच्या अगोदरच लोकांचे काम बंद होऊन गेले. देगलूर शहरामध्ये कोट्यावधीचे कामं चालू आहेत. सरकार आपलं आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रात राज्यात. संपूर्ण कामं कोण करायला काय नाही चौकशी करा. भ्रष्टाचारांना एकदम निकृष्ट दर्जाचे कामं बोलायला देगलूर शहरामध्ये. याच्यावर आपण थोडा अंकुश ठेवावा. आणि आम्हाला अधिकाऱ्यांजवळ तुमच्याजवळ न येता आम्ही डायरेक्ट जर बोला अधिकाऱ्यांना, तर अधिकाऱ्यांना थोडं वचक राहावं. एवढंच तुम्ही थोडं त्याला संधी द्या, थोडी विनंती करतो.